नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. जे टीईटी ची तयारी करत आहेत, 2026 ची टीईटी ची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी बालमानसशास्त्र हा विषय खूप महत्त्वाचा ठरतो. आणि त्या विषयावरतीच आपण आज एक नवीन टॉपिक घेणार आहोत, बौद्धिक अक्षमता. बौद्धिक अक्षमतेवरती बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयावर एक तरी क्वेश्चन असतो एक्झाम मध्ये. आणि खूप आता हे बौद्धिक अक्षमता याच्यातले काही असे क्वेश्चन्स असतात की जे आपल्याला अंदाजच काढावा लागतो. ओके, एक्झॅक्ट याचा आन्सर्स माहित नसते. त्यामुळेच तुमचं बेसिक कॉन्सेप्ट जो आहे का तो क्लिअर करा बुक मधून वाचून. हे माझ्याजवळ जे बुक आहे ते के सागर प्रकाशनचं बुक आहे, हे बघा. आणि या बुक मधूनच मी अभ्यास केलेला टीईटीचा. आणि त्यासाठी तुम्हाला हा एक टॉपिक आहे बौद्धिक अक्षमता, हा एक्सप्लेन करणार आहे मी. चला सुरुवात करूया. जन्माच्या वेळी आणि किंवा अभ्र अवस्थेतील लक्षणीयरित्या बौद्धिक कार्यात सरासरीपेक्षा कमी पातळी असते तेव्हा त्याला बौद्धिक अक्षमता, इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी असे संबोधले जाते. बौद्धिक अक्षमतेमुळे नेहमीच्या क्रिया किंवा दैनंदिन जीवनातील कृती करण्यामध्ये मर्यादा येते. म्हणजे बौद्धिक अक्षमता म्हणजे काय की सरासरी जी बौद्धिक क्षमता असते त्याच्यापेक्षा कमी असणारी क्षमता. ओके, तर इथं बौद्धिक अक्षमतेचे स्वरूप दिलेले आहेत. ओके, तर ज्यांची खूपच अत्यल्प क्षमता आहे त्यांची बुद्धिअंक किती असतो, 70 ते 79 पर्यंत. सौम्य अक्षमता असते त्यांचा 50 ते 69 इतका. मध्यम अक्षमता असते, बौद्धिक अक्षमता असते त्यांचा 36 ते 49 इतका बुद्धिअंक असतो. आणि तीव्र अक्षमता असले म्हणजे 25 ते 35 इतका बुद्धिअंक असतो. पूर्णतः अक्षमता म्हणजे जे पूर्ण डिसेबल मुलं असते त्यांची बुद्धिक क्षमता असते 20 पेक्षा कमी बुद्धिअंक असतो त्यांचा. ओके, यावरती हा जो डेटा आहे मित्रांनो, यावरती तुम्हाला क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो. ओके, त्यामुळे हे एकदम नीट बघून घ्या, म्हणजे तुम्हाला अंदाज काढता येईल की ही अल्प अक्षमता आहे, सौम्य अक्षमता आहे का, मध्यम का, तीव्र का, पूर्णतः अक्षमता आहे, बौद्धिक अक्षमता आहे. ओके, तर याच्याच बाबतीचे काही मुद्दे आहेत इथं. अध्ययन अक्षमता. अध्ययन अक्षमता म्हणजे मी तुम्हाला सांगितले ज्यांची लर्निंग डिसेबिलिटी असते, ज्या मुलांना ज्यांना अभ्यास करताना प्रॉब्लेम येतो, ज्यांच्या लक्षात राहत नाही, अशी जी मुलं आहेत त्यांना अध्ययन अक्षमता म्हणतात. आता अध्ययन अक्षमताची व्याख्या काय आहे बघा. वेगवेगळ्या सायंटिस्टने वेगवेगळी व्याख्या केलेली आहे. तर इथं बघा, कावले अँड फॉर्नेस यांच्या मते अध्ययन अक्षमता असलेले लोक एका विशिष्ट गटात मोडतात, पण त्या सर्वांमध्ये एक समान समस्या असते. त्यांना सर्वांना एकसारखे किंवा परिणामकारक अध्ययन इतर मुलांसारखे करता येत नाहीत. म्हणजे त्यांना इतर मुलांसारखं, काही मुलं सहज अभ्यास करतात बघा. एखाद्या मुलाला जर एखादा क्वेश्चन पाठ करायला दिला तर त्याला एक क्वेश्चन पाठ करण्यासाठी 2-3 तास लागतात, पण तोच क्वेश्चन एखाद्या हुशार मुलाला दिला, ज्याची बौद्धिक क्षमता चांगली आहे त्याला दिला तर तो एका तासात तो करून टाकतो. म्हणजे हा काय आहे, प्रत्येकाचा बुद्धिअंक वेगवेगळा असतो, त्यानुसार असतं. तर बघा, इथे प्रत्येकाचे अध्ययन एकसारखे नसते, त्याच्यामुळं काही मुलं या अक्षमतेमध्ये मोडतात. तर तरीही बऱ्याच जणांची बुद्धिमत्ता ही सामान्य असते, बऱ्याच जणांची सामान्य असते बुद्धिमत्ता, परंतु त्यांची शैक्षणिक कार्य त्यांच्या वर्गातील मुलांपेक्षा लक्षणीयरित्या मागे असते. त्यापैकी काही गणितीय अध्ययनात अडथळे येतात, पण बऱ्याच जणांना वाचन, लेखन या तज्ञता मिळवण्यास खूप अडचणी येतात. ओके, तर काही मुले सहज ज्या गोष्टी करू शकतात, तर काही मुलांमध्ये त्याच गोष्टी करायला बराच वेळ जातो. ओके, तर बघा, याचे काही कारणे आहेत, अध्ययन अक्षमतेची काही कारणे आहेत. त्याचं पहिलं कारण आहे अनुवंशिक घटक. ओके, अनुवंशिक घटक काही रित्या जबाबदार असतात, मुख्यत्वे जबाबदार असतात. त्याच्यातले अध्ययन अक्षमतेसाठी कारण आहे की जे अध्ययन क्षमतेमध्ये दिसून येणारी वैशिष्ट्ये पिढ्यानपिढ्या संक्रमित होतात. म्हणजे हे मुख्यत्वे अनुवंशिक घटक असतं कारणीभूत त्याला, आणि जे काही दोष आहेत ते पिढ्यानपिढ्या संक्रमित होत जातात. ओके, काही प्रमाणात. मग नंतर आहे जैविक घटक. जैविक घटक मध्ये काय येतं की यामध्ये दिसून येते की अध्ययन क्षमता असणाऱ्या बालकांच्या मध्यवर्ती मज्जा संस्थेतील मेंदू व मज्जारज्जूतील कार्यातील बिघाडामुळे कार्यक्षमता निर्माण होते. म्हणजे त्यांच्या मेंदूमधल्या बिघाडामुळे ही कार्यक्षमता निर्माण होते. तसेच इतर काही शास्त्रज्ञांना असे वाटते की बालकांना
अध्ययन अक्षमता असते अशा बालकांच्या मेंदूला दुखापत किंवा मध्यवर्ती मज्जासंस्थात बिघाड झालेला असतो. म्हणजे आईच्या गर्भामध्ये जेव्हा बाळ असतं तेव्हा त्याच्या मेंदूला दुखापत झालेली असते, त्यामुळे अध्ययन क्षमता येऊ शकते, किंवा मध्यवर्ती मज्जासंस्थेत बिघाड असल्यामुळे अध्ययन क्षमता येऊ शकते. नेक्स्ट बघा, परिवेशीय घटक. परिवेशीय घटक पण बऱ्याच बालकांच्या बाबतीत अध्ययन अक्षमता ही व्यक्तीच्या भौतिक, सामाजिक व सांस्कृतिक आणि शैक्षणिक वातावरणातून निर्माण होते. ओके, तर अध्ययन क्षमतेची लक्षणे काय आहेत हे आपण बघितले, त्याची कारणे अध्ययन क्षमतेचे. आता बघू यात अध्ययन क्षमतेचे लक्षणे. तर काही लक्षणे, 4 प्रकारची लक्षणे दिसून येतात बघा. वाचन क्षमता. वाचन क्षमता दिसून येते त्यांच्यामध्ये. योग्य सूचना मिळून पुरेशी बुद्धिमत्ता असूनही आणि सामाजिक व सांस्कृतिक संधी मिळूनही वाचायला शिकण्यामध्ये अडथळे येत असल्यास त्यास वाचन अक्षमता असे म्हणतात. वाचन अक्षमतेची लक्षणे पुढील प्रमाणे आहेत. ज्या उतार्याचे वाचन करताना त्यांचे आकलन होण्यासाठी कठीण जाते. वाचनात डावी उजवी दिशा यामध्ये गोंधळ होतो. व शब्दातील अक्षरांचा क्रम आठवता येत नाही. आकृती व पृष्ठभाग यातील भेद समजत नाही. अतिक्रियाशील, लहरी चित्त विचलित होणारे आणि अल्प अवधान असणारे बालके असतात. म्हणजे ज्यांचे अवधान क्षमता खूप कमी आहे असे बालके यामध्ये येतात. तर त्यांनी दृष्टिकोन कसा ठेवावा? अत्यंत सखोलतेने लक्ष ठेवून वाचताना मदत करावी. वाचनातील उणिवा मार्गदर्शन करून कमी करण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे अशा वाचन अक्षमता असलेल्या मुलांमध्ये आपल्याला काय लक्ष द्यावं लागतं, त्यांना काय मार्गदर्शन करावं लागतं, तर ते वाचताना त्यांना मदत करायची आणि जे त्यांना मार्गदर्शन करायचं, उचित ते मार्गदर्शन करायचं. मित्र व समवयस्क यांच्याकडून त्यांना शिकवले सोपे जाते. म्हणजे जे त्यांचे मित्र आहेत, जे त्यांचे समान वयाचे आहेत, जे त्यांचे मित्र आहेत, त्यांच्याकडून समजून घेणं त्यांना सोपे जाते. एखाद्या वेळेस शिक्षकांनी समजून सांगितलेले समजत नाही, आई वडिलांनी सांगितलेलं समजत नाही, पण तीच गोष्ट जर त्यांच्या मित्रांनी जर समजून सांगितली त्यांना, तर ती त्यांना सोपी पडते. ओके, विशिष्ट शैक्षणिक साधनांचा वापर करावा. शैक्षणिक साधनांचा वापर करावा. विद्यार्थी व पालक यांना शिक्षकांनी समुपदेशन करावे. म्हणजे पालक आणि विद्यार्थी ह्या दोघांना शिक्षकांनी समजून सांगावं की आपण आपल्या पाल्यांना कसं समजून घ्यावं ह्या बाबतीत अक्षमतेसाठी, आणि विद्यार्थ्यांनीही की पालकाचं ऐकावं किंवा मग टीचर जे सांगतायत त्यांचं ऐकावं, हे शिक्षकांनी त्यांना समुपदेशन करणं अपेक्षित आहे. नेक्स्ट बघा, कोणती क्षमता आहे? अक्षमता आहे लेखन अक्षमता. ज्या मुलांना लिहिण्यात प्रॉब्लेम येतो. लेखन अक्षमता ही एक लिहिण्याच्या क्षमतेमधील विकृती आहे. लेखन अक्षमता असलेली काही लोक ठराविक पातळीपर्यंत लिखाण करू शकतात, परंतु बऱ्याच वेळा बोटांच्या सफाईदार कौशल्यामध्ये त्यांना अडचणी निर्माण होतात. बाल्यावस्थेत साधारणतः ही विकृती आपल्याला पहिल्यांदा लिहायला लागते तेव्हा निर्माण होते. बालक योग्य आकारांची अक्षरे योग्य त्या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न करतात. लेखन क्षमतेची लक्षणे पुढील प्रमाणे. कोणते लक्षण असते त्यांचे लेखन क्षमतेचे? या वेदना साधारणतः हाताच्या मध्यभागी सुरू होतात. लिहिताना या बोटाच्या मध्यभागी लिहिताना असा प्रॉब्लेम येतो, लिहिता येत नाही त्यांना. काही अक्षरे किंवा अंक लिहायचे लक्षात येत नाही. अंक किंवा अक्षर त्यांचं लिहिता येत नाहीत. इंग्रजीमध्ये मोठी अक्षरे व लहान अक्षरे यातील फरक समजत नाही. मोठी अक्षरे आणि लहान अक्षरे यातील म्हणजे कॅपिटल लेटर्स, स्मॉल लेटर्स यामध्ये फरक समजत नाही त्यांना. लेखन एका सरळ रेषेत करता येत नाही. लेखन सरळ रेषेत करता येत नाही, वाकडे तिकडे लिहितात. त्यामुळे लेखन अक्षमता असणाऱ्या बालकांचा दृष्टिकोन म्हणजे आपण त्यांना काय मार्गदर्शन करू शकतो किंवा एक टीचर म्हणून तुम्ही काय मार्गदर्शन करू शकता. तर पालक व शिक्षक यांचे विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन आवश्यक आहे. याच्यासाठी बालकाचे मूल्यमापन तोंडी घ्यायचं मूल्यमापन त्यांचं. शिक्षकांनी पालक व विद्यार्थी यांचे समुपदेशन करावे. ओके, आता नेक्स्ट मुद्दा काय आहे तर गणितीय अक्षमता. गणितीय अक्षमता ही असू शकते. तर बघा, प्राथमिक अंक गणित शिकवण्यामध्ये अडचणी येतात. गणितीय अक्षमता ची लक्षणे पुढील प्रमाणे. बघा, गणितीय संकल्पनेचा अर्थ लावता येत नाही. मन एकाग्र करणे अवघड जाते.
अंकगणितीय चिन्हांमध्ये गोंधळ होतो. गुणाकार करताना अडचणी येतात, बेरीज करताना अडचणी येतात, त्यांना हातचा कसा घ्यावा हे समजत नाही, क्रमांक कळत नाहीत, असा प्रॉब्लेम येतो. आणि एका क्रमाने नंबर वाचता येत नाहीत, याला म्हणतात गणितीय अध्ययन अक्षमता. ओके, तर त्याच्यासाठी टीचरांनी काय करावं किंवा बालकांनी आपली सुधारणा व्हावी यासाठी काय करावं, तर गणितासाठी अधिक तयारी करून घ्यावी. विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी बोर्ड पातळीवरील परीक्षेत त्यांना गणित विषयातून सूट द्यावी. शिक्षक व पालक यांनी विद्यार्थ्यांमध्ये वारंवार समुपदेशन करावे. ओके, नेक्स्ट बघा, कारक अक्षमता म्हणजे काय, की ज्या कारक कृती व हालचालीसाठी समन्वयाची आवश्यकता असते, अशा हालचाली नियंत्रण ठेवणारा मेंदूतील भाग अविकसित राहणे, यामुळे हालचाली ही डौलदार नसणे, हे कारक अक्षमता विकारात दिसून येते. पालक निरोगी असतील तरी समस्या आढळते. कारक अक्षमता या चेतासंस्थेचा विकार आहे. कारक अक्षमता या विकारात बालकात पुढील प्रमाणे लक्षणे दिसतात. म्हणजे काय, मेंदूतील काही बिघाडामुळे मुलांना काय होतंय की त्यांची हालचाल व्यवस्थित करता येत नाहीत त्यांना. ओके, त्याला म्हणायचं कारक अक्षमता. तर त्याची लक्षणे काय, तर बालकांना नेहमी भाषेच्या समस्या जाणवतात, विचार व संवेदन याची सांगड घालणे अवघड जाते, शरीराचा तोल ठेवणे यात ताळमेळ नसतो, या हालचालीतील डोल नसतो, हास्य नेत्र समन्वय असतो. तर त्याच्यासाठी काय दृष्टिकोन ठेवावा बालकाने, तर व्यवसाय उपचारासाठी त्यांना उपयोग शाळा व घर या दोन्ही ठिकाणी दैनंदिन कार्यात करावा. संवाद परिणामकारक करता येण्यासाठी भाषा प्रयोगशाळा व भाषा उपचार पद्धतीचा वापर करावा. पालक व बालक यामध्ये शिक्षकांनी समुपदेशन करावे. ओके, हे होते बौद्धिक अक्षमता आणि त्याची लक्षणे. ओके, आणि बौद्धिक अक्षमता काय आहेत ते. तर बघा, आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचे असामान्य बालके काय असतात ते. ओके, तर हा व्हिडिओ जर आवडत असेल मित्रांनो तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कारण तुमच्या एका लाईकमुळे असं वाटतं की आपण नवीन तुमच्यासाठी कोणता मुद्दा घेऊन येऊ शकतो की तुम्हाला टीईटी परीक्षेसाठी त्याची मदत होईल. ओके, थँक्यू.